यूट्यूबच्या माध्यमातून मराठा प्रीमियर लीगचे जे कोणी खेळाडू हा सामना पाहत असतील तर त्यांनी इथे वेळेत हजर राहायचं आहे. यानंतर लगेच आजच्या दिवसातील सामन्यांना सुरुवात होणार आहे. दरम्यान पंचांकडून सामना चालू होण्याचा संकेत. ओके. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आलाय तो विजय. मारा करेल तो सूरज याला. सूरज उजव्या हाताचा फलंदाज आणि हा पहिला चेंडूवरती सीमा पार चौकार. छकड्यांपासून झालेली आहे मात्र फटका मारला होता तो चौकाराचा. सूरज पुन्हा एकदा स्ट्राईक साठी तयार. खरोखरच त्याच दिशेला एकदा भिरकावून मारलेला चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्या दोन चेंडूंवरती खणखणीत चौकार आणि संघाची धाव संख्या झाली ती 8. करायचा नाही एकमुखाने गरजू सारे. विजय चांगला चेंडू. दोन पहिल्या चेंडूंवरती चौकार मारल्यानंतर हा खरोखरच चांगला चेंडू असा टाकला होता. निर्धाव चेंडू जातो तो यष्टीरक्षक संदीप भौडच्या हातात. आणि हा चौकार. संघाची धाव संख्या मात्र आता पोहोचते ती 12 वरती. बिनबाद 12. आणि परत एकदा खणखणे षटकार. अतिशय खराब अशी गोलंदाजी विजयाची. पहिल्या षटकातील फक्त 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि संघाची धाव संख्या पोहोचते ती बिनबाद 18. अजून एक चेंडू शिल्लक आणि धावांचा इथं पाऊस पडलेला आहे. आमच्या संघाचे संघ मालक माननीय श्री प्रसाद राणे साहेब इथं उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि परत एकदा ऑफ साईडला सीमा रेषेच्या जवळून जाताना चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केल्या. सूरज तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात. थ्रो मात्र खराब. अतिशय खराब अशी गोलंदाजी. 6 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. संघाची धाव संख्या पोहोचते ती बिनबाद 21.
अतिशय चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल ती सुरतची. वैयक्तिक 6 चेंडू खेळून 21 धावा ठोकल्यात त्या विजय या गोलंदाजाला आणि संघाची धाव संख्या झाली ती 21. ओमसाई प्रिन्स, विक्की आणि बॅटवरती फुलटॉस चेंडू घेऊन स्ट्रेट डावी मारलेला चेंडू, चांगलं असं क्षेत्ररक्षण, एक धावेवरती थांबवलंय. संघाची धाव संख्या 1 ने वाढते, पोचते 22. आता मात्र स्ट्राईक साठी आलेला आहे एक व्यावसायिक खेळाडू कुणाल. वैयक्तिक खातं खोलतोय कुणाल 1 धावेने. यानंतर शनिवार आजच्या दिवसातील गट ब या गटातील सामने चालू होणार आहेत. तर पहिल्या मॅच मधील दोन्ही संघातील खेळाडूंनी तयार राहायचं आहे. साईदीप 11 वर्सेस अर्चित आयुष 11. विकी स्लो चेंडू ऑफ साईडला अगदी हलक्या पद्धतीने खेळलाय. एक गॅप मधून ढकललेला चेंडू आणि हा चौकार. चांगली अशी आता गोलंदाजीचा कमबॅक केलेला आहे विक्की आंबरे. आणि हा पंचांकडून अवांतर घोषित. वाईट स्वरूपात टाकलेला चेंडू लेग साईडला बराच बाहेर टाकलेला चेंडू पंचांनी हा अवांतर घोषित केलेला आहे. संघाची 1 धावेने पुन्हा एकदा भर पडते, पोचते ती 30 या धावेंवरती. दोन षटकाचा सामना समाप्त होतोय आणि धाव संख्या पोहोचली ती बिनबाद 31. ओके 10 धावा दिल्यात त्या विक्कीने. पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूचा खेळ झाला त्यावेळी 21 धावा ठोकल्या होत्या सूरज याने. पाणी 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 सोडा पिया सोडा. समालोचन करण्यासाठी आपल्यातील नावाजलेले जे कोणी समालोचक असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं.
चला लवकरच घ्या. सोडा पाणी काय प्यायचं पटकन प्यानं. सूरज लोणावलेला आला वाटतं सोडा पियाला. आपण आहे ना 1 दीड तास लेट आहोत. परत आजची मॅच उद्या खेळवायला लागेल. चला स्पीडअप घ्या जरा स्पीडअप घ्या. पंच तुम्ही इनिशिएट घ्या आणि सांगा पटापट चला. दरम्यान चालू असलेला सामना ओम साई प्रिन्स वर्सेस नरेश दादा युवा प्रतिष्ठान. 2 षटकाचा सामना संपलेला आहे. संघाची धावसंख्या पोहोचते ते 21 वर. बिनबाद सलामीची जोडी अजून मैदानात. स्ट्राईक साठी आता मात्र सूरज आणि नॉन स्ट्राईक साठी तो कुणाल. हा हा चांगला चेंडू समजला नाही सूरजला आणि निर्धाव चेंडू जातो तो यष्टीरक्षकाच्या हातात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल या गोलंदाजाची. गोलंदाज कौशल पाटील. कौशल आणि मात्र हा हाफ टप्पा खणखणीत दिलेला आहे तो षटकार. कौशल पुढचा चेंडू आणि बराच बाहेर टाकलेला चेंडू पंचांकडून वाईट घोषित. पहिला चेंडू अगदी चांगला चेंडू टाकला होता निर्धाव गेला होता त्यानंतर मात्र हा चुकी करतोय गोलंदाज. एक षटकार आणि आता परत अवंतर धाव. आणि परत एकदा हा चौकार.
सूरज लबडे आपटीचा हा खेळाडू, त्याच्या समवेत कुणाल कदमला आपण बघतोय स्ट्रायकर एंडवरती. हलक्या हाताने स्टिअर केले या चेंडूला. कुणाल कदमला ठाऊक आहे बराचसा अनुभव या दोनही खेळाडूंकडे, आणि एका एंडनं जर आक्रमण होत असेल तर दुसऱ्या बाजूनं सावध पवित्रा घेणं फार गरजेचं असताना ते काम करत असताना बॅट्समन कुणाल कदम. स्लोवर वन करायचं होतं पण त्याला लवकर पिक केलं, अगदी रडारमध्ये आला होता. फुलटॉस प्रतीचा चेंडू त्याला भिरकावलाय डीप मिड विकेटला. उत्तुंग षटकार. 6 धावांच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतोय आणि धावसंख्या होतीये बिनबाद 50. मराठा वॉरियरचे संघमालक पुरस्कर्ते आदरणीय प्रवीणजी मनवे यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना आमची विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. मुख्य व्यासपीठावरती आसन असून आपण ही स्पर्धा एन्जॉय करायची. मराठा प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय. कालपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला. खरं तर काल या स्पर्धेचा पहिला दिवस आणि आज या स्पर्धेतील दुसरा दिवस आपण बघतोय. पहिला सामना मैदानावरती रंगतोय. एका बाजूला आपण पाहू शकाल टॉस जिंकत ओम साई प्रिन्स या टीमनं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर त्यांच्या विरोधात आपण बघतोय नरेश दादा युवा प्रतिष्ठान राकेश खरिवले यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, तर दुसऱ्या बाजूला भाई शैलेश मोरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ पहिल्यांदा बॅटिंग करतोय. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज प्रतीक मनवे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना ऑफ ड्राईव्ह केलाय. कव्हर पॉईंट मधून चेंडू निघेल. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन या चेंडूला अडवलं जाईल. एकच धाव या ठिकाणी घेतली जात आहे. खरं तर सूरजला स्ट्राईक हवी आहे आणि एका धावेवरती समाधान मानताना कुणाल कदम जाऊन पोहोचतोय. 4 चेंडू फेस केल्यानंतर 4 या धावसंख्येवरती, तर साथी फलंदाज सूरज लबडे खेळतो वैयक्तिक 45 या धावसंख्येवरती. 15 चेंडू त्याने फेस केलेत. 19 चेंडूंचा खेळ संपला आणि धावसंख्या पोहोचले ती बिनबाद 51. गॅपमध्ये फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बघत राहिले. 2-2 3-3 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा पार चौकारासाठी. धन्यवाद. या चौकाराच्या मदतीनं वैयक्तिक 49 या धावसंख्येवरती पोहोचलाय सूरज लबडे. हलक्या हाताने स्टिअर केले या चेंडूला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक अडवतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या बरोबरीने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झलकावत असताना बॅट्समन सूरज लबडे. खूप चांगली इनिंग त्याने या ठिकाणी पेश केले. वैयक्तिक 17 चेंडू त्यानं फेस करताना 50 धावांवरती नाबाद खेळ करतोय. संघ पोचलाय 56 या धावसंख्येवरती बिनबाद 56. सुरुवातीला अगदी विकेटवरती दोनही फलंदाजांनी वेल दिला आणि तदनंतर आक्रमण सूरजच्या माध्यमातून ऑन साईडला. सूरजची 50 जशी कंप्लीट झाली ना तसा कुणाल कदम आपल्या बॅटचा फेस ओपन करत असताना एक धाव तर कंप्लीट. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल. झेल सुटला जातो. एका धावेच्या बरोबरीने धावफलक पोहोचेल ते 57 या धावसंख्येवरती. ओम साई प्रिन्स 11 आणि त्यांच्या विरोधात नरेश दादा युवा प्रतिष्ठानाचा सुरू असलेला आजच्या दिवसातील पहिला सामना. टॉस जिंकला तो ओम साई प्रिन्स 11 या टीमने निर्णय घेतला पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा. पंचांनी बोट उंचावलं. यष्ट्यांच्या मधोमध सापडतो फलंदाज सूरज लबडे. पहिला धक्का सूरजच्या रूपात ओम साई प्रिन्स 11 या टीमला.
अर्धशतक झलकावलं या मॅचमध्ये. खरं तर फार चांगली इनिंग त्यानं पेश केली आणि त्याच्या जोरावरती संघ पोचलाय तो 57 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मैदानावरती दिनेश खरिवले स्ट्रायकर एंडवरती असेल. आउटसाइड ऑफस्टंप वेगवान चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात गोलंदाज सफल ठरतोय. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलंय ते 1 बाद 57 या धावसंख्येवरती. ओम साई प्रिन्स 11 या टीमनं पहिल्यांदा बॅटिंग केली. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. येणारे 24 चेंडू 58 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे नरेश दादा युवा प्रतिष्ठान या टीमला. या धावांचा पाठलाग केला जाईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील, नेमकं काय घडेल हे नक्की आपण बघणार आहोत. पण संधी असेल डीजेला त्या अगोदर मी विनंती करेन ओम साई प्रिन्स 11 टीमच्या खेळाडूंना की आपण लगेचच मैदानावरती उतरायचं आहे. वेळेला फार महत्त्व असेल. कालच्या दिवसातील एक सामना हा शिल्लक होता, तो आपल्याला कंप्लीट करायचा आणि तदनंतर आपण बघतो आजच्या दिवसातील सामने 10 सामने आपल्याला संपन्न करायचे आहेत. साईदीप 11 आणि त्यांच्या विरोधात अर्चित आयुष 11. दोनही संघाच्या संघनायकास आम्ही विनंती करीत आहोत की आपण टॉस करण्यासाठी यावं. यानंतर कल्पेश जाधव आणि दुसऱ्या बाजूला असेल जयेश दलवी. जयेश दलवी या ठिकाणी येत आहेत. साईदीप 11 या टीमचे ते संघनायक आहेत. मी अर्चित आयुष 11 टीमच्या संघनायकास विनंती करतोय, कल्पेश जाधव यांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यावं. वेळेला फार महत्त्व असेल. काल उद्घाटनाचा दिवस आणि तरी सुद्धा 9 सामने आपण कंप्लीट होताना पाहिले. आज नक्कीच 10 सामने संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतील, कारण फार लवकर आजच्या दिवसात या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिला सामना कालच्या दिवसातील हा पहिला सामना या ठिकाणी आपण बघतोय आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतोय. काल खरं तर हा सामना शिल्लक होता, बॅलन्स होता आणि इथे त्या सामन्याला सुरुवात झाली. पहिलं सत्र संपन्न झालेलं आहे. धावसंख्या झाली 57. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 58 या धावसंख्येची. यानंतर साईदीप 11 आणि अर्चित आयुष 11 असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मी कल्पेश जाधव यांना विनंती करेन की आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. कुणाल कदम पहिलं षटक घेऊन तयार आहे. पहिला चेंडू आतल्या बाजूने अगदी झपकन शरीराच्या दिशेने आला होता. हलक्या हाताने या चेंडूला खेळून काढले. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल. धावफलक उघडलं जात नाहीये.
58चा पाठलाग करायचा आहे तो नरेश दादा युवा प्रतिष्ठान या टीमला. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धावेनं धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं केलं जाईल. एक धाव लागतीये ती धाव फलकावरती. उर्वरित आता 23 चेंडू 57 धावसंख्येची गरज. सलामीची जोडी मैदानावरती. स्ट्रायकर एंडवरती विजय मोरे, त्यांच्या समवेत विकी आंब्रेला आपण बघतोय. नॉन स्ट्रायकर एंडला फटका हवेत, अगदी सेफली चेंडू लँड होतोय. एकेरीला परिवर्तित केले दुहेरीत आणि या दुहेरीच्या मदतीनं फलंदाज विजय मोरे आपल्या धावसंख्येचं खातं खुलं करत असताना तर एकूण धावसंख्या होतीये 3. 22 चेंडू आता 55 धावसंख्येची गरज. मराठा प्रीमियर लीग 2024 शानदार पर्व आपण या ठिकाणी बघतो. खरं तर 7व्या पर्वामध्ये आपण आहोत आणि 7व्या पर्वातील दुसरा दिवस मैदानावरती सुरू होत असताना कुणाल तयार आहे. स्टेप आउट होऊन खेळायचं होतं. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू या मॅच मध्ये आव्हान खरं तर खडतर करतील बॅटिंग करणाऱ्या नरेश दादा युवा प्रतिष्ठान या टीमसाठी. कारण आपण पाहिलं असेल सुरुवातीच्या सत्रात 57 उभारल्या. सूरज लबड्यानं चांगला खेळ केला. वैयक्तिक 50 धावांची इनिंग त्यानं साकारली आणि त्याच्या जोरावरती सुस्थितीमध्ये स्वतःला बघतोय तो ओम साई प्रिन्स इलेव्हन संघ. अजून एक चांगला चेंडू. भरपूर अनुभव आहे, मोठमोठ्या स्पर्धेत चांगली गोलंदाजी करताना आपण या कुणाल कदमला पाहिला आणि इथे मात्र विजय मोरे यांना कुठेतरी तो संभ्रमात टाकतो. दोनही बाजूने स्विंग करण्याची किमया त्याच्याकडे अवगत आहे आणि ती सादर करत असताना वेगवान चेंडू. ऑन साईडला फटका. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणता येईल. चेंडूची फेक होणार तोपर्यंत मिळते एक सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावेल. एकूण धावसंख्या होतीये बिनबाद 4 धावा धावफलकावरती. शेवटचे 19 चेंडू आता 54ची गरज आहे. विकी आंब्रेवरती दारोमदार आहे. विकीला भरपूर काही या मॅचमध्ये करावं लागेल कारण आव्हान खडतर आहे. आव्हान भरपूर मोठं आहे आणि त्याचा विचार करता विकीला आपली गुणवत्ता सादर करावी लागेल. स्टिअर केला हलक्या हाताने. त्याला ठाऊक आहे कुणाल कदमचा शेवटचा चेंडू असेल या स्पेलमधील, या सत्रातील आणि तो हलक्या हाताने खेळून काढलाय. सावध पवित्र या चेंडूवरती. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. त्याचबरोबरीने संपेल पहिल्या षटकाचा खेळ आणि धावफलक पोहोचलाय. लवकर टॉस साठी यायचं, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. अठरा चेंडू आता 54 धावसंख्येची गरज. पर षटका गणिक 18 धावांच्या सरासरीने आता या धावसंख्येचा पाठलाग इथून पुढे करायचा आहे तो नरेश दादा युवा प्रतिष्ठान या टीमला. सलामीची जोडी मैदानावरती आहे. विजय मोरे यांच्याकडे अनुभव भरपूर आहे. कुणाल कदम या गोलंदाजाने त्यांना थांबवलंय. दुसऱ्या बाजूला विकी सारखा चांगला अष्टपैलू खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा आहे आणि अपेक्षा आहे नरेश दादा युवा प्रतिष्ठान या टीमला या दोनही फलंदाजांकडून. दुसरा षटक, हे षटक घेऊन येतो गोलंदाज रुपेश मोरे. अठरा चेंडू 54. फुलटॉस चेंडू ऑन साइड होते त्या ठिकाणी पण झेल सुटतोय. अगदी क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमा पार येतोय. षटकार. शेवटचे 17 चेंडू आता धावा बनवायचे ते 48. पंच काय स्प्रे ना मैदानावरती स्प्रे.
थोडा क्रॅम्प खरं तर फलंदाजाला आला असावा आणि इथे मात्र जरूर त्यानं षटकार ठोकलाय. पर षटकागणिक 18 धावांची सरासरी त्यांना राखायची होती आणि इथे मात्र आपण बघतोय पहिल्याच चेंडूवरती दुसऱ्या षटकातील ठोकलाय षटकार. शेवटच्या आता 17 चेंडू 48 धावांची गरज आहे. 3 दिवसाची स्पर्धा मराठा प्रीमियर लीग 2024 मध्ये आपण आहोत. 7वं पर्व आहे आणि या 7व्या पर्वात अगदी ही स्पर्धा रंगताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना. बॅटची एज यष्ट्यांच्या मागे हा चेंडू रेंगाळतो. यष्टीरक्षक पोहोचू शकले नाहीयेत. डॉट बॉलची सांगता होते. धावफलक स्थिरावेल 10 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 16 चेंडू 48 धावांची गरज. अर्चित आयुष 11 टीमच्या संघनायकास आम्ही विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचंय. अजून एक चांगला चेंडू, वेगवान चेंडू टाकला होता. सरळ चेंडू जाऊन विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावेल ते 10 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 15 चेंडू 48 धावसंख्येची गरज. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले होते पण झेल ड्रॉप. एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 11. शेवटच्या आता 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 47 धावांची. ऑन साइडला विकी आंबरेने ठोकला डीप स्क्वेअर लेगला. उत्तुंग षटकार. 6 धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या वधारते. 17 धावा आहेत त्या धावफलकावरती. शेवटच्या आता 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 41 धावांची. समोरच्या दिशेने लॉंगॉनला खरं तर क्लिअर करायचं होतं पण चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 58 या धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या होतीये 18. शेवटच्या आता 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 20 धावांच्या सरासरीनं 40 धावांची. दोनही टीमचे संघनायक या ठिकाणी येत आहेत. मी सन्माननीय प्रवीणजी मनवे साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचंय. प्रवीणजी मनवे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अर्चित आयुष 11 कल्पेश जाधव यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला जयेश दलवी यांचा संघ साईदीप 11. टॉस जिंकलाय कल्पेश जाधव अर्थातच अर्चित आयुष 11 या टीमनं. जो काय निर्णय असेल ना कल्पेश आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि मॅच जशी संपन्न होईल त्या निर्णयावरती आपल्याला अंमलबजावणी करायची आहे. शेवटचे 12 चेंडू आता जिंकण्यासाठी गरज असेल ती 40 धावांची. खरं तर रिटायर हर्ट होऊन या ठिकाणी मैदानाच्या बाहेर येत आहेत विजय मोरे. विकी आंबरे मैदानावरती आणि त्याकडून अपेक्षा बॅटिंग करणाऱ्या नरेश दादा युवा प्रतिष्ठान या टीमला. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय संदीप बौड. पहिलं षटक टाकलं ते गोलंदाज कुणाल कदम या गोलंदाजानं त्यानं धावा खर्च केल्या फक्त 4. दुसऱ्या षटकात रुपेश मोरे या गोलंदाजानं 14 धावा खर्च केल्या आणि तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कुणाल गरुडकर गोरटनचा हा खेळाडू इथे गोलंदाजीसाठी येतो. आणि मी पाहिलं होतं परलीच्या टुर्नामेंटमध्ये रजत मुंडे सारख्या फलंदाजाला या गोलंदाजानं थांबवलं होतं. मोठा फटका मारण्यापासून त्याला वंचित ठेवलं होतं. नशिबाचे चौकार जरूर सांभाळले टीमसाठी गेले आणि कुठेतरी त्याच चौकारानंतर परास्त व्हावं लागलं फायनलमध्ये.
गोरठण या टीमला. ऑन साइडला फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत डीप स्क्वेअर लेगला. हा झेल टिपला जातोय. विकी आंबरे या ठिकाणी माघारी परतेल. पहिला धक्का नरेश दादा युवा प्रतिष्ठान या टीमला. ची गरज. अमित पाटील मैदानावरती दाखल होत असताना हलक्या हाताने स्टिअर केल्या चेंडूला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण डायरेक्ट हिट होत नाहीये. एक धाव या ठिकाणी जी धोकादायक वाटत होती ती कंप्लीट आणि एका धावेच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावत आहे. 19 धावा आहेत त्या धावफलकावरती. शेवटच्या आता 10 चेंडू 39 धावांची गरज. 10 चेंडू 39 धावसंख्येची गरज. अद्यापर्यंत खूप चांगली गोलंदाजी राहिली ती फिल्डिंग करणाऱ्या ओम साई प्रिन्स 11 या टीम कडून. सटिक यॉर्कर खोलवर पद्धतीचा चेंडू होता. फुलर लेंथ आपण पाहिला. कुणाल गरुडकडे भरपूर क्षमता आहे, गुणवत्ताने आपण पाहिले. इथे मात्र ती सादर करत असताना अजून एक डॉट बॉल येतोय. शेवटच्या आता 9 चेंडू 39 धावसंख्येची गरज. हाफ ट्रॅकर होता पण लाईन फार चांगली आहे. आउट साइड ऑप्स्टम अचूक टप्पा आहे. तितकाच चांगला वेग या गोलंदाजाकडे बघतो. नियंत्रित गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. ती गोलंदाज कुणाल गरुडकर या गोलंदाजाकडून. अजून एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू या मॅच मध्ये पराभवाच्या छायेत घेऊन जातील नरेश दादा युवा प्रतिष्ठान या टीमला. तर एक एक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने घेऊन येईल ओम साई प्रिन्स 11 या टीमसाठी. ऑन साइडला फटका. हाफ ट्रॅकर होता आणि त्यावरती हा फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगला येतोय. षटकार फलंदाज संदीप बहुडच्या बॅट मधून. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 27 धावसंख्येची. 6 चेंडू 27 धावसंख्येची गरज. डेव्हिड भारद्वाज यांच्या ठिकाणी आगमन होत असताना खरं तर या परिसरातील चांगले समालोचक त्यांचंही आपण स्वागत करूया. मराठा प्रीमियर लीग 2024 मध्ये कालच्या दिवसातील डेव्हिड हा शिल्लक राहिलेला सामना होता आणि आज त्याला अगदी पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न या कमिटीकडून होते. त्यांनाही आपण विशेषतः आभार व्यक्त केले पाहिजेत. 6 मध्ये 27 बनवायचे आहेत. फिरकी घेतली या चेंडूने. अगदी धीम्या गतीने चेंडूला टाकलं होतं. फ्लाईट देण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू वलन घेतोय आणि चेंडू विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. 5 चेंडू आता 27 ची गरज आहे. अजून एक चांगला चेंडू. अमित पाटील काय करतोय. खरं तर आणीबाणीची वेळ इथे तुम्हाला प्रहार करायचे आहेत आणि इथे हा निर्णय कुठेतरी चुकतोय. शेवटच्या आता 4 चेंडू 27 धावसंख्येची गरज. इथे बैठक स्ट्रोक तो सुद्धा समोरच्या दिशेने भरपूर एलिव्हेशन या फटक्यामध्ये आपण बघतोय.
ठोकलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून स्ट्रेट हिट उत्तुंग षटकार. वेगवान वेगवान चेंडू टाकला होता, रॅपिड टाकला होता. खरं तर या चेंडूला अगोदरचे 3 चेंडू धीम्या गतीने टाकले, गती फार कमी होते. चेंडूला वलन देण्यासाठी गोलंदाजानं प्रयत्न केला. इथे मात्र अगदी वेगाने चेंडू फेकला आणि चेंडू येतो डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू 21 धावांची गरज आहे. पुढ्यात टाकलं होतं आणि त्यावरती चढवलाय. प्रहार अजून एक येतोय दर्जेदार षटकार. शेवटचा आता एक चेंडू शिल्लक असेल आणि धावा बनवायचे 15. हॅलो सूरज, ते मागचे प्लेयर सांग बोला मला. एक चेंडू आता 15ची गरज आहे. सामना खरं तर भरपूर दूर होता. ऍव्हरेजला फार महत्व असेल. चेंडू आलाय मैदानावरती. ऑफ ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीयेत. तीन धावा या ठिकाणी कंप्लीट, कारण रनरेटला फार महत्व असेल. प्रीमियर लीग ज्या वेळेला असते त्यावेळेला रनरेट फार महत्वाचा असतो आणि तो कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न. इथे जवळजवळ 11 धावांनी